12 लाखांपर्यंतच्या करमुक्ती उत्पन्न मर्यादेत कपात होण्याची शक्यता असल्याने देशातील नोकरदार आणि मध्यमवर्गीयांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। सध्या नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही, तर जुन्या प्रणालीत विविध सवलतींसह काही करदात्यांना 12 लाखांपर्यंत कर सवलत मिळत होती। मात्र या नव्या विधेयकात या सवलती कमी करून कराचे स्लॅब पुनर्चरित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे घर खर्च, बचत, गुंतवणूक आणि कर्जाचे नियोजन यावर थेट परिणाम होऊ शकतो। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वित्तमंत्री निर्मला सीतारामन हे विधेयक 11 ऑगस्ट रोजी मांडणार आहेत। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची माहिती दिली आहे। सरकारने ही सुधारणा देशातील कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि व्यापक करण्याच्या उद्दिष्टाने प्रस्तावित केली असली तरी तात्काळ फटका सामान्य करदात्यांनाच बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे या विधेयकावर संसदेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की कळवा।